आज आपण बघणार आहोत पालकची भाजी. आपल्या रोजच्या जेवणातलीच साधी सोपी रेसिपी आहे. अगोदर पालक स्वच्छ नीट करून बारीक चिरून घ्या. एक मोठ्या आकाराचा टोमॅटो चिरून घ्या. चिरलेला पालक एका मोठ्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये मावेल तेवढं पाणी टाका, जेणे की भाजी आपल्याला चांगली स्वच्छ धुता येईल. त्यासाठी मोठं भांडं वापरायचं. हे बघा, व्यवस्थित धुवून घ्या. भाजीतलं सगळं पाणी काढून घ्या. भाजी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवा. आणि आता पालक शिजायला ठेवूया. टोमॅटो टाका. पाणी जास्त वतायचं नाही. जशी भाजी शिजेल तशी भाजी कमी होत जाते, त्यामुळे पाणी थोडंसंच ओतायचं. 1 ते 1.5 ग्लासभर पाणी ॲड करा. भाजी शिजून झालेली आहे. आता त्याच कढईमध्ये फोडणी देऊया. 2 चमच तेल, लसूण, शेंगा टाका थोडेसे. शेंगा दाताखाली आली तर चव छान लागते, त्यासाठी शेंगा थोडी टाकायचं. जिरी अर्धा चम्मच, हळद अर्धा चम्मच, गरम मसाला 1 चम्मच, मीठ चवीनुसार, लाल तिखट 1.5 चम्मच. तुम्हाला तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट मीठ ॲड करा. आणि आता 1 मोठा चम्मच चण्याचं पीठ किंवा बेसन पीठ एकच आहे. भाजी शिजवून घेतलेली ती भाजी आता आपण टाकूया. व्यवस्थित मिक्स करून घ्या. थोडंसं पाणी, भाजी शिजण्यासाठी थोडंसं पाणी. भाजीला उकळी आलेली आहे, तर आता 2 चम्मच शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि एक 5-7 मिनिट बारीक मंद आचेवरती भाजी शिजवून द्या. भाजी शिजलेली आहे. माझ्या रेसिपीज आवडल्यास माझ्या रेसिपीजला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.